माझं नाव स्वाती वाघुळदे। मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी काही माहिती देत आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आपण नेहमी साजरी करत असतो। हा सण आपण पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतो। का साजरा करतो आपण पौर्णिमेच्या दिवशी हा सण? तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण हा सण साजरा करण्याचं फार मोठं कारण आहे। कारण वेदव्यास यांचा जन्म ह्या दिवशी झालेला आहे। वेदव्यास या ऋषींचा जन्म या दिवशी झाला आहे आणि म्हणून आपण हा साजरा करतो। तर गुरु म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये गुरु फार कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला मिळायचे। पूर्वीच्या काळामध्ये गुरु फार मोठी परीक्षा घ्यायचे, गुरुगृही राहायचे विद्यार्थी आणि मग ते तिथं शिकायचे, तिथे गुरूंची सर्व कामे करायचे आणि मग तिथे ते राहत होते। त्यामध्ये त्यांना सर्व शिक्षण संस्कार मिळत होते। आजकाल गुरु म्हणजे शिक्षक, पण आपली पहिले गुरु आपली आई असते। तर त्या आईला आपण पहिल्यांदा वंदन करू आणि मग आपण नंतर गुरूंना वंदन करू। आपले जे गुरु आहेत ते गुरु आपल्याला सर्व ज्ञान देतात, संस्कार देतात, माहिती देतात, ती आपण शांतचित्ताने ऐकतो आणि त्यातच आपण घडत असतो। तर हे आपण घडतो, परंतु फक्त शिक्षकच गुरु नाही, जे जे आपल्याला काहीतरी शिकवतात ते ते आपले गुरु असतात। ते त्यात आपल्यापेक्षा लहान व्यक्ती सुद्धा असू शकतात आणि या गुरूंच्या परीक्षा आपण देत असतो आणि गुरु आपण पाळत असतो, गुरूंची आज्ञा आपण पाळत असतो। गुरूंची आज्ञा पाळताना आपल्याला गुरूंनी रागवलं तरी सुद्धा आपण त्यांना आनंदाने आपले गुरु मानले पाहिजे, कारण ते आपल्या चांगल्यासाठीच रागवत असतात किंवा त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं आणि आपण त्यातून संस्कारांनी घडत असतो। जसं प्रथम आपल्याला आई संस्कार देते, तसेच शाळेमध्ये आपल्याला आपल्या गुरूंकडून संस्कार मिळतात आणि समाजात सुद्धा आपल्याला अनेक गुरु असतात, त्यांच्याकडून सुद्धा आपण शिकत असतो। समाजातील गुरु कोणते? आपले शेजारी, आपले आप्तेष्ट, नातेवाईक। जर आपल्याला म्हणायचं असतं तर आपण एखाद्या भाजीवाल्याकडनं, एखाद्या दुकानदाराकडनं सुद्धा काही गोष्टी आपण शिकत असतो। म्हणून आपला गुरु शिक्षकच असतो, आई असते, पण त्यासोबत आपल्याला जे जे काहीतरी शिकवून जातात ते सुद्धा आपले गुरु असतात। धन्यवाद।